ॲक्च्युली जेव्हा आम्हाला कळलं की त्याचा थोडंसं माइल्ड ऑटिस्टिक प्रॉब्लेम आहे तेव्हापासून आम्ही त्याला थेरपी चालू केल्या. अजून वर्ष पण नाही झालेलं आहे तेव्हापासून मग आम्ही इथे आता कंटिन्यू येतो आहे. पण आम्हाला मग त्याच्यामध्ये एवढं बरीचशी प्रोग्रेस जाणवली की म्हणजे जसं चेअरवरनं पण चढायचं नाही, तो आता इथे लॅडर चढतो व काही वस्तू म्हणजे ग्रीप पण नाही करायचं तर आता तो ड्रॉइंग करायला बसतो. आय कॉन्टॅक्ट पण त्याचा फार डल होता, तो सुद्धा आता तो ॲटलिस्ट बघतो आणि बोलायचा पण प्रयत्न करतो. म्हणजे आता म्हणजे बरंच पहिल्या म्हणजे जसं तो त्याचं झिरो होतं, अक्षरशः झिरो होतं, काही एकदम एम्प्टी ब्लँक होता तो डोक्याने, काहीही समजायचं नाही. आता बरंचसं त्याला कळतं आहे, घेणं देणं, फॅमिली मेंबर्स काय आहे, कुठे जायचं काय करायचं हे टोटली कळतं आहे. म्हणजे खूप आम्हाला म्हणजे चांगला एक्सपिरियन्स आला आहे. म्हणजे आम्हालाच फील व्हायचं की आम्ही आमचं सगळं बॅकग्राऊंड मराठी असल्यामुळे कसं आम्ही ॲडजस्ट करणार किंवा काय टीचरला वगैरे घेऊन. पण त्यांनीही चांगलं आम्हाला कॉपरेट केलं की इंग्लिश म्हणा किंवा हिंदी जसं होत असं त्यांनी बरोबर कॉपरेट करून सर्वेशला आज त्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला. आणि त्याच्याने काय झालं म्हणजे तो इथे यायच्याही हॅपीली मूडमध्ये असतो. त्याचे सेशन कसे म्हणजे इथे शिकवल्यानंतर त्यांनी काय शिकवलं आहे ते दाखवलं जातं. कारण सर्वेचं कसं आहे, जर आम्ही पुढे असलो ना तर ते तेवढा तो रिस्पॉन्स देत नाही, त्यामुळे आम्हाला कधी कधी बाहेर बसावं लागतं. कधी कधी सांगतात की त्या विंडोमधून तुम्ही बघू शकता आणि त्याच्यातून आम्ही पाहतो ना की ते व्यवस्थित तो त्याला रिस्पॉन्स किंवा टीचर्स व त्याला चांगलं रिस्पॉन्स ते शिकवत असतात. आणि मग शिकवल्यानंतर त्यांनी काय शिकवलं हे सांगतात, घरी हे तुम्ही असं करा, त्याच्याकडून असं करून घ्या. त्याच्यामध्ये लवकरात लवकर अशी प्रोग्रेस झालेली आहे.